आज आम्ही अशा मंदिरामध्ये गेलो जे भारतामध्ये फक्त 3 प्रमुख मंदिरं आहेत माँ बगलामुखी देवी। संध्याकाळी यांचा फोन आला, मी शॉपमध्ये होते आणि म्हणाले की प्रियंका आपल्याला निघायचं आहे नवमीच्या हवनसाठी माँ बगलामुखी देवीला। पटकन देवीसाठी साडीची ओटी भरण्याकरता साडी घेतली आणि घरी आलो, तयार झालो। आम्ही होतो, काही आमचे फ्रेंड्स होते। इंदौर टू उज्जैन, उज्जैन टू आगर, आगर टू नलखेडा असा 165 किलोमीटरचा रन आहे। सगळ्यात पहिले उज्जैन आलं। असं म्हणण्यात येतं की जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याकरता माँ बगलामुखी देवीची जी आराधना आहे, उपासना आहे, ती पौराणिक काळापासून चाललेली आहे। 24 तास इथं भंडारा आणि हवन होतात। या मंदिराची जी स्थापना आहे ती महाभारतामध्ये विजय प्राप्त होण्याकरता श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून महाराज युधिष्ठिर यांनी केली। रात्री 1:30 वाजता आम्ही हवनला बसलो आणि 2-2:30 वाजेपर्यंत आमचं हवन जे आहे ते संपन्न झालं। या माँ बगलामुखीची जी प्रतिमा आहे ती स्वयंभू आहे आणि रात्री 4 वाजले, पोहे खाल्ले गरम गरम आणि घरी आलो। तुम्हीही इंदोरला आलात तर नक्की माँ बगलामुखी देवीचे दर्शन घ्यायला विसरू नका।